मी अमृतेश्वर स्वामी, ज्ञानदीप यूट्यूब चॅनल। शिक्षण हा समाजाचा आरसा, तर समाज म्हणजे त्याचे प्रतिबिंब आणि म्हणून शिक्षणाचा समाजावरती परिणाम होत असतो। म्हणून पाहूया शैक्षणिक आणि सामाजिक वृत्तांताचा एक आढावा। श्रीराम विद्यालय रेणापूर येथे आज दिनांक 15 जून रोजी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला। माननीय जिल्हाधिकारी वर्षा घुगे मॅडम यांच्या आदेशानुसार वृक्षारोपण करण्यात आले, त्यांचा संदेश आपण ऐकला पाहिजे। नमस्कार। या नवीन शैक्षणिक वर्षासाठी मी मुलांना, पालकांना आणि शिक्षकांना मनस्वी शुभेच्छा देते। 15 जूनला शाळा सुरू होत आहे आणि या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताना मुलांमध्ये, पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये सुद्धा एक वेगळाच उत्साह असतो। मुलांमध्ये तो एक अनामिक हुरहुर पण असते। जसं कुंभार आपल्या मडक्याला आकार देत असतो, तसंच शिक्षकसुद्धा मुलांना आकार देत असतात आणि ही चिमुकली पावलं ही खूप महत्त्वाची असतात त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी। तर लातूर जिल्ह्यामध्ये 15 तारखेला पहिलं पाऊल आपण साजरे करणार आहोत, वृक्ष लावून। माझं लातूर हरित लातूर या संकल्पनेअंतर्गत मी सर्व शिक्षकांना, पालकांना आणि मुलांना या ठिकाणी आवाहन करते की एक मूल एक झाड ही संकल्पना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आपण सगळेच वाढदिवस साजरे करतो, पण हे चिमुकलं पाऊल जर छोटे छोटे रोपं घेऊन आलेत आणि हरित या ग्रीनरीने सगळं शाळा जर आपली नटली तर किती सुंदर दृश्य दिसेल। लातूर म्हटलं की दुष्काळ आणि रेल्वे लोकांना आठवते, पण काही वर्षांनी मला वाटतं आपण एक वेगळा वारसा लातूरसाठी सोडून जाऊया आणि ही मुलं जी उद्याची नागरिक आहेत त्यांना जर आपण लहानपणापासूनच ही झाडांची नातं, निसर्गाची नातं ही जर या ठिकाणी त्यांना आपण आत्ताच रुजवलं तर निश्चित लातूर हरित व्हायला वेळ लागणार नाही। चला तर मग 15 जून पहिलं पाऊल वृक्ष लावू। या आव्हानाला प्रतिसाद देत श्रीराम विद्यालयामध्ये आज विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। सर्वप्रथम नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय देवीदासराव कुटवाड गुरुजी उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून रेणुका शिक्षण संस्थेचे सचिव ॲडव्होकेट पंडितरावजी उगिले साहेब यांची उपस्थिती होती। तर व्यासपीठावर प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे, पर्यवेक्षक अनिलजी कुटवाड, ज्येष्ठ प्राध्यापक भरत दायगुडे, पालक प्रतिनिधी भावे गोविंद कातळे जाधव यांची उपस्थिती या प्रसंगी होती। नानासाहेब जाधव, N4 न्यूजचे मराठवाडा ब्युरो चीफ कोणीराम काळे या पालक प्रतिनिधीसह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते। सर्वप्रथम नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। त्यानंतर शैक्षणिक साहित्याचं वाटप सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आलं। मान्यवरांच्या हस्ते व विद्यार्थ्यांच्या हस्ते एक विद्यार्थी एक वृक्ष या आव्हानानुसार आज वृक्षारोपण करण्यात आलं। सर्व विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन आणि सेल्फी काढून, वेगवेगळ्या ठिकाणी फुगे लावून, रंगरंगोटी करून, वर्ग सजावट करून आणि रांगोळी काढून शाळा सुशोभित करण्यात आली होती। शाळेमध्ये एक चैतन्यपूर्ण असं वातावरण होतं। पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत असतो आणि त्यालाच प्रतिसाद देत रेणुका शिक्षण संस्थेच्या श्रीराम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये या सुंदर कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी यांनी केले, तर आभार सुरेखा बस्तापुरे यांनी मानले। सर, उपस्थित पालक आणि विद्यार्थी यांचं या प्रसंगी स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी अनेक विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शिक्षणप्रेमी नागरिक यांची उपस्थिती होती। श्रीराम विद्यालय एक रेणापूर तालुक्यातील उपक्रमशील शाळा असून या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात। त्यामुळं या विद्यालयाकडे प्रवेशाचा ओघ चालू आहे आणि त्यामुळं 1ली ते 12वी या वर्गाला प्रवेश घेण्यासाठी पालकांची गर्दी दिसते आहे। ज्ञानदीप यूट्यूब चॅनलसाठी अमृतेश्वर स्वामी, रेणापूर।